आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. ठीक आहे. आणि काय बोलता? हो हो हो, मी लगेच निघतो. त्यांना तू तोपर्यंत चहा कॉफी दे. हा, मी लगेच पोचतो. हा, एवढा वेळ झाला तरी तंबोरान आले नाहीत. घर पण त्यांनी उघडं ठेवलंय. कुठे बरं गेले असतील? ठीक आहे, मिस कॉल बघून पुन्हा ते कॉल करतीलच. मी तंबोरांना मारून ह्याच्याकडे असलेलं कालचक्र मिळवायला आले होते, पण तू स्वतःहून माझ्या जवळ आलायस. तुला इथेच संपवून टाकते. थांब नंदिनी, थांब. तू त्याला आता काहीही करू नकोस. कशाला थांबवताय मला? स्त्री रूप मिळाल्यानंतर मला आधी या नराधमांना संपवून टाकायचं होतं. मला आता अजिबात थांबवू नका. जाऊ द्या मला. वारुळातून बाहेर आल्यानंतर जेवढा राग तुझ्या मनात होता ना, तेवढाच राग माझ्याही मनात आहे. विचार न करता वाटेल ते करायला तू आता नागनंदिनी नाहीयेस, नाग कन्या नंदिनी आहेस. आता रागात विचार करण्यापेक्षा आपले कार्य कसं पूर्ण होईल याचा जरा विचार कर. तुझं ध्येय अजिबात नको विसरूस. त्या राजशेखरला मारायच्या नादात घाई नको करूस. तू रागाच्या भरात जर त्याला मारून टाकलंस तर त्याच्याकडे असलेलं कालचक्र तू कसं काय शोधणारस नंदिनी? प्रत्येक गोष्टीची काळ वेळ ही ठरलेली असते. कालचक्र तर मी शोधून काढेनच. त्यांनी मातेची संपत्ती चोरली, माझ्या आईचा जीव घेतला. इतकंच नाही तर माझी भक्त गंगाला पण मारलं. त्यांना जेव्हा मी मारून टाकेन तेव्हाच माझा राग शांत होईल. अगं पण बदला घ्यायची ही वेळ नाहीये नंदिनी. दिलेलं वचन पूर्ण करण्याची वेळ आहे ही. आधी तुझं कर्तव्य पूर्ण कर, मग तुला काय करायचंय ते कर. भावनिक होऊन विचार केलास तर पूर्ण काम कधीच होणार नाही तुझं. घाईघाईत तंबोरांना मारलंस आणि आता राजशेखरला सुद्धा मारायचा प्रयत्न करतेस. त्या 5 नराधमांपैकी 2 तर तू आधीच मारलायस. उरलेल्या 3 ती बाई कुठे हे तर माहितीच नाहीये. आणि तो दुसरा, तो तर सारखा विदेशात असतो. हा राजशेखर जर जिवंत राहिला तरच तू दोघांचा शोध घेऊ शकतेस. घाई गडबडीत त्यांचा जीव घ्यायचा मूर्खपणा अजिबात करू नकोस तू. तुझ्या रागावर आणि स्वतःवर जरा नियंत्रण ठेव. आतापर्यंत कालचक्र मातेच्या चरणी ठेवायला आपल्याकडे खूप वेळ होता, पण आता तसं नाहीये. कारण तुला आता स्त्रीचं रूप मिळालेलं आहे. तुझ्या समोर कोणत्याही प्रकारचा अडथळा आता येऊ शकणार नाही, कारण तू आता नागशक्ती झालेली आहेस. पुढच्या 3 पौर्णिमेच्या आत 3ही कालचक्र वनदेवीच्या चरणी ठेवलीस तरच तुझी नागशक्ती अजून वाढणार आहे. आणि जर ती नाही ठेवलीस तर प्रत्येक पौर्णिमेला तुझी नागशक्ती कमी कमी होत जाणार आहे. तुला मिळालेली शक्ती वाया घालवण्यासाठी आता तूच कारणीभूत नको होऊस. 3 पौर्णिमेच्या आत आता तुझं कर्तव्य पार पाडायची जबाबदारी ही तुझी आहे. या गोष्टी आता लक्षात ठेव आणि कालचक्र शोधायचा काहीतरी प्रयत्न कर. एवढा वेळ मी कालचक्रात शोधत होते, पण कालचक्र मला मिळालं नाही. तंबोरांनी ते कालचक्र इथे नाही ठेवलंय. काय बोलतेस तू? कालचक्र तिकडे नाहीये का? नाहीये. तंबोरांच्या घरी कालचक्र नाहीये म्हणजे त्या राजशेखरच्या घरात नक्कीच असलं पाहिजे. कालचक्र मिळवायचं असेल
तर तुला त्या महालात जावंच लागेल. ज्या महालासमोर तू वारुळात 20 वर्ष बंधनात होतीस, त्याच महालात आता तुला प्रवेश हा करावाच लागणार आहे. नंदिनी, ही त्या वनदेवीचीच कृपा आहे. कोणालाही तुझ्यावर शंका येऊ नये म्हणूनच त्या गंगाचं रूप तुला वनदेवीच्या कृपेने मिळालेलं आहे. हा तुला मिळालेला आशीर्वाद आहे. यातून तू तुझी महत्वाकांक्षा समजून घे. तुझ्या भक्त गंगाने तिचं रूप तुला वरदान म्हणून दिलंय. तू महालात जा आणि काही पण करून कालचक्र शोधून काढ. कालचक्र मिळेपर्यंत तू तुझ्या रागावर पूर्णपणे ताबा ठेवशील. जा नंदिनी, जा. आई पार्वतीचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. सीता, जे घडलं त्याचा त्रास होतोय ना. तुझं दुःख मी समजू शकते, पण खरं तर या सगळ्यात अरुणची ही काहीच चूक नाहीये. त्यांची काहीच चूक नाही हे मला सुद्धा माहितीये, पण ते माझं काहीही ऐकून न घेता माझ्यावर चिडतात याचं वाईट वाटतं. देवसेना सापडत नव्हती ह्या टेन्शनमुळेच ते तुझ्याशी असं वागले. सीता, ते जे काही बोलले ते तू मनात ठेवू नकोस. गंगा घर सोडून गेली म्हणून ते माझ्यावर रागवले ते मला कळतंय, पण मी गंगाचा आवाज काढून देवसेनेशी बोलते असा खोटा आरोप करतात तेव्हा वाईट वाटतं मला. जी गंगा मला इथे घेऊन आली तीच हे घर सोडून निघून गेली. माझ्या भल्याचा विचार करणाऱ्या गंगाचं आयुष्य माझ्यामुळे खराब झालं. ही भावनाच मला सहनच होत नाहीये. माझी मलाच मी नकोशी झाले. माझ्या भावनांचा विचार न करता असे खोटे आरोप माझ्यावर केले गेले तर मी काय करू. या घरात माझ्या लग्नाचा विषय सुरू झाला म्हणून मी हे घर सोडून निघत होते, तर त्यांनीच मला थांबवलं. त्यानंतर गंगा माझ्यामुळे घर सोडून गेली म्हणून मी निघत होते, तर तुम्ही मला थांबवलं. तुम्हा दोघांच्या शब्दाखातर मी इथे थांबले तर माझ्यावरच विनाकारण खोटे आरोप होत आहेत. त्यांचं आणि माझं भांडण व्हावं म्हणून कोणीतरी गंगाच्या नावाने फोन करून मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करताय. पण ते कोण आहे ते कळत नाहीये. ती मीच आहे. मीच तुझ्या शरीरात येऊन गंगाच्या आवाजात तुझ्या फोनवरून बोलले. तुझं आणि त्यांचं भांडण व्हावं म्हणून मी हे सगळं नाही केलं. गंगा हे घर सोडून गेली हे ऐकल्यानंतर देवसेना खूप दुःखी झाली होती ग. देवसेनेला कसं समजवायचं मला कळत नव्हतं, म्हणूनच मी फोन केला होता. देवसेनेची समजूत घालण्यासाठी मी हे सगळं केलं, पण ह्याचा तुला इतका त्रास होईल याची मला खरंच कल्पना नव्हती. माझ्या मुलीसाठी तुला त्रास सहन करावा लागला. मला माफ कर. तुम्ही तुमच्या परीने देवसेनेला समजवायचं तुमचं कर्तव्य करताय, यात खरंच काहीच चूक नाहीये तुमची. पण मला परकत
खोटं समजून माझी पोलिसांकडून चौकशी केली आणि याला त्यांनी मान्यता दिली. हे मी कसं समजून घेऊ? त्यांनी असं करायला नको होतं, पण आता त्यांची मनस्थिती ठीक नाहीये. सीता, तू चुकीचा अर्थ काढू नकोस. माझा एवढा अपमान झाल्यानंतर मी इथे खरं तर थांबायलाच नको. तरी सुद्धा मी इथे थांबले, ते फक्त गंगासाठीच. गंगाने माझ्यावर केलेल्या उपकारांची परतफेड म्हणून थांबले. गंगा परत येईपर्यंत या घराला माझी गरज आहे, ह्या तुम्ही सांगितलेल्या एका कारणासाठी मी इथे थांबले. गंगा येणार या विश्वासावर तू थांबलीयस, पण गंगा परत येणार नाही हे तुला कळलं तर तू या क्षणी घर सोडून जाशील. आणि तू निघून गेलीस तर देवसेनेला खूप त्रास होईल. देवसेनेसाठी तुला या घरात थांबावंच लागेल, आणि त्यासाठी तुझ्याकडून वचन घेण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाहीये. तू आता जे काही बोललीस ते ऐकून मला बरं वाटलं, पण तू कुठल्याही परिस्थितीत हे घर सोडून जाणार नाहीस हा विश्वास मला वाटावा. म्हणून गंगा येईपर्यंत तू इथून कुठेही जाणार नाहीस असं वचन मला हवंय. माझ्यामुळे गंगाला जो त्रास झाला त्याचं हेच जर प्रायश्चित्त असेल तर मी हे घर सोडून नाही जाणार. मी इथेच थांबेन, नाही जाणार मी इथून. मला कितीही त्रास झाला, माझा कितीही अपमान झाला, तरी गंगा परत येईपर्यंत मी इथेच थांबणार. माझ्यासाठी इतकंच पुरेसं आहे सीता. ओम नमः शिवाय. 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 तुला एवढं बजावून गेली तरी सुद्धा तू पंचाक्षराचा जप करते. ओम नमः शिवाय. तुझी तपश्चर्या भंग करण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. वीर विभिद्र कंठ वायुचा सरस. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. मी उसळलेल्या पवन स्रोताला तू शांत केलंस. ओम नमः शिवाय. तुला सोडणार नाही. पुढल्या वाराचा सामना कर. मला आता थांबवूनच दाखव तू. प्रसन्न प्रसन्न योगिनी भैरवी जडारूप प्रसन्न. वाऱ्यापासून वाचलीस, पण आता पाण्यापासून नाही वाचणार. तुझी तपश्चर्या भंग करण्यासाठी आता जलप्रलय करणार आहे. मी केलेला जलप्रलय तुझी तपश्चर्या भंग करूनच राहील. गगनातील काळे ढग जमिनीवर बरसत रहा. अंधारातली सावली बनून प्रसन्न प्रसन्न रहा. ओम नमः शिवाय. नमः शिवाय.
कोणतीही शक्ती तुला वाचवत असली तरी तुझी तपश्चर्या मी भंग करूनच दाखवेन. ओम यक्षणी यक्षणी भूमिदेवी वर्मं प्रयोगम प्रसन्न प्रसन्न. ओम महाज्वालाय विद्महे अग्निमध्याय धीमहि तन्नो अग्नि प्रचोदयात्. ओम अग्निदेवाय प्रसन्न प्रसन्न. पंचभूतांना एकत्रित आणणाराच हा पंचाक्षराय मंत्र आहे. पंचाक्षर मंत्रात माझी रक्षा करत असताना पंचभूतामध्ये काही पाठवलंस तरी मला काही होऊ शकणार नाही. माझी तपश्चर्या ही रत्नसभेत असणाऱ्या कार्ला देवीच्या जंगलात होत असलेली तपश्चर्या आहे. साक्षात माझी तपश्चर्या शिव आणि भद्रकालीच्या युद्ध झालेल्या भूमीत चालू आहे. माझी तपश्चर्या तू भंग नाही करू शकणार, त्यामुळे असले प्रयत्न करू नकोस. तुझी तपश्चर्या भंग केल्याशिवाय मी इथून जाणार नाहीये. प्रत्येक गोष्टीची सीमा असते आणि ती तू ओलांडलीयस. यापुढे तुझी काय करणार नाही. मी एवढ्या सांगून सुद्धा तू माझं ऐकत नव्हतीस. त्याचं कारण तुझ्याकडे असलेल्या मांत्रिक शक्तीमुळेच ना. तुझ्या शक्तीला मी संपवूनच टाकते. तुला एक सामान्य स्त्री बनवते आता. तू आता साध्वी भैरवी नाहीयेस.
तुझी गुरु चल्लम्मा देवीकडे दीक्षा घेण्याआधीची सामान्य भैरवी झाली आहेस तू. आता तू मांत्रिकता करून तुझं पोट सुद्धा नाही भरू शकणार. सामान्य माणसासारखं आयुष्य तुला आता जगावं लागणार आहे. हेच तुझ्या नशिबात आहे. माझं नशीब ठरवणारी तू कोण आहेस? ओम नमः शिवाय. शक्ती गमावणं आणि ती परत मिळवणं ओम नमः हे शिवाय. माझ्यासाठी नवीन नाहीये. ओम नमः आता शिवाय. कदाचित मी सामान्य भैरवी असू शकेन, ओम नमः पण माझ्याकडे शिवाय. असलेली शक्ती मी परत मिळवून ओम नमः साध्वी शिवाय. भैरवी बनून परत येईन. नमः शिवाय. तेव्हा आता जशी तू माझी शक्ती संपवली तशी तुझी शक्ती तुझ्याकडून हिरावून तुला पण सामान्य स्त्री बनवूनच दाखवेल. नमः शिवाय. साहेब साहेब गाडीची फाईल होती. ड्रायव्हरनं तुम्हाला द्यायला सांगितली आहे. ही घ्या सर, हीच ती फाईल. खूप थँक्स ठीक आहे, सर.